आणि यानंतर आपण जाऊयात अहमदाबादमध्ये राज्यातील महत्त्वाच्या लढतींनंतर देश पातळीवर सुद्धा महत्त्वाच्या लढती होत आहेत आणि यामधली ही महत्त्वाची लढत आहे अहमदाबादमधून अमित शहा आता आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय अमित शहा आपला मतदानाचा हक्क बजावत असतानाची। अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमदाबादमधून आपला मतदानाचा हक्क बजावला आणि यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। यावेळी भाजपचाच नारा आहे 400 पारचा आणि यासाठी म्हणून भाजपने खरं तर संपूर्ण देशामध्ये जोरदार प्रचार केला होता आणि याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि तेव्हाचीच ही दृश्य सध्या आपण पाहतोय साम टीव्हीवर। आणि अगदी थोड्याच वेळात माध्यमांशी कदाचित ते संवादही साधतील अशी शक्यता वर्तवली जाते। तर अहमदाबादमधली ही महत्त्वाची दृश्य सध्या साम टीव्हीवर संपूर्ण शहा कुटुंब यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालं होतं। यावेळी विजय आपलाच होईल असा विश्वास सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर आताची महत्त्वाची दृश्य साम टीव्ही राजे भोसले यांनीही मतदान केलेलं आहे। तर आपण यानंतर जाऊयात अहमदाबादमध्ये अमित शहा यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावला आणि यानंतर महादेवाच्या दर्शनासाठी ते दाखल झालेले आहेत आणि यावेळी महादेवाची आरती करत असताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाहतोय सपत्नीक त्यांनी थोड्या वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता देवाच्या दर्शनासाठी ते मंदिरात अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। यावेळी सर्वांनी मतदान करावं आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सुद्धा त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण देशवासियांना केलं होतं आणि अहमदाबादमधली ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय अमित शहा सपत्नीक महादेवाची आरती करतायत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदानाचाही हक्क बजावला तर दुसरीकडे महाराष्ट्रातली महत्त्वाची दृश्य शरद पवार यांनी आपला थोड्याच वेळापूर्वी बारामतीतील माळेगाव इथं मतदान केलेलं आहे। आत्ताच्या घडीची दोन महत्त्वाची दृश्य देशातली दोन महत्त्वाचे नेते सध्या साम टीव्हीवर आपण त्यांची दृश्य पाहतोय। मतदानाचा हक्क अमित शहा यांनी सपत्नीक बजावला त्यानंतर देवाची पूजा अर्चा करताना दुसरीकडे शरद पवार यांनी नुकतंच मतदान केलं त्यावेळची ही दृश्य।